आरोग्य जागृती. आपण उभे आहोत छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषदमध्ये. जिल्हा परिषदेचं असं झालंय, लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण या उक्तीप्रमाणे आपण बघू शकताय जिल्हा परिषदेच्या दुसऱ्यांना आरोग्याचे डोस पाजणारे जिल्हा परिषदेच्या गेटमधून मागील 6 महिन्यापासून ड्रेनेजची लाईन जी आहे ती चोकअप झालेली आहे. वारंवार कंप्लेंट केलेले आहेत. जनसामान्याच्या आरोग्याशी जिल्हा परिषद खेळते आहे. आपण बघू शकताय, आपल्याला दिसत आहे इथून पाणी चोकअप होत आहे. इथून पाणी निघताना इथून पुढे पाणी जायला रस्ता नाहीये, त्याच्यामुळे हे सगळं चोकअप झालेलं आहे. या पुढे हे मेन रोड आहे. मेन रोडहून हजारो वाहने ये जाय करतात. हजारो नागरिक इथून दिवसभरात ये जाय करतात. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी असतील, रिक्षा चालक असतील, रिक्षा मालक असतील, बाजूलाच खाण्यापिण्याचे स्टॉल लागलेले आहेत. इथेच उभं राहून सर्व नाश्ता करतात, चहा घेतात. या सर्व घाणीमध्ये उभे राहून सनी त्यांना या सगळ्या गोष्टीचा आपण बघू शकता. ही घाण सगळी इथून तिथपर्यंत जाते. हे सगळं दूषित पाणी आहे. जिल्हा परिषद फक्त दुसऱ्यांना सांगते, आरोग्याची काळजी घ्यायला लावते, पण स्वतः मात्र लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण या म्हणीप्रमाणे जिल्हा परिषद स्वतः यातून काही बोध घेताना दिसत नाही. जनसामान्याच्या आरोग्याशी मात्र जिल्हा परिषद या निमित्ताने खेळते, हे मात्र यातून नक्की होतंय. साहेब, आपण बघता आहात, आपण रोज जिल्हा परिषदला येत आहात. जिल्हा परिषदेचे हे जे घाण पाणी वाहतंय हे मागील 6 महिन्यापासून हा प्रकार चालू आहे. सर्वसामान्य जनतेच्या आणि जिल्हा परिषद मध्ये कामानिमित्त येणाऱ्या सर्व नागरिकांच्या जीवाशी हा खेळ आहे. काय सांगाल याबाबत? हा खूप जुना प्रश्न आहे आणि यामध्ये आजपर्यंत कुठल्या सीओनं जे आहे ते त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं नाही. तर सीओपेक्षा इथले जे इंजिनियर आहे ते झोपा काढतात का? कारण की इथले जे प्रॉपर स्थानिक इंजिनियर आहे, ज्यांच्याकडे मुख्यालयाचं काम सोपवलेलं आहे, ते झोपा काढतात का? कारण की हा आरोग्याचा प्रश्न आहे आणि पूर्ण जिल्ह्याला आरोग्याचं ज्ञान देणारे आपले मुख्य अधिकारी किंवा आरोग्य अधिकारी, हे जे सांडपाण्याचा जो प्रश्न आहे हा खूप मोठा प्रश्न यांनी निर्माण झालेला आहे. याच्याकडे जाणून बघून डोळे झाक करतात. साहेब, नुसतं हा सांडपाण्याचाच विषय नाही, बाजूलाच स्वच्छता गृह आहे, प्रसाधन गृह आहे महिला आणि पुरुषांसाठी, त्याचंही पाणी याच्यातच जोडलेलं आहे. हे सर्व दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावरून वाहत आहे मागील 6 महिन्यापासून. आपण जसं म्हटलंय का सर्व जिल्ह्याभराला आरोग्याचे धडे देणाऱ्या जिल्हा परिषदच्या स्वतःच्या कार्यालयाकडे दुर्लक्ष होतंय. याला जबाबदार अधिकारी पण स्वतः सीओ साहेबांच्या कॅबिन पासून 100 फुटावर हा प्रकार आहे, हे त्यांना दिसत नाही का? त्यांना दिसत नाही. सीओ साहेब हे डोळे झाक करतात आणि सीओ साहेब कुठलंच काम करत नाही. सीओ साहेब नुसतं येतात, नुसतं फायलीवर ठेवतात आणि लोकांचं एकही काम करत नाही आणि निघून जातात. आणि हा प्रश्न जो आहे, हा याचा प्रॉब्लेम हा आहे. हे चेंबर जे आहे, हे चेंबर पुढे जाऊन ते या तुम्हाला दाखवतोय तुमचं. हे चेंबर जे आहे हे पुढे जाऊन जे चेंबर हे ब्लॉक झालेलं आहे, म्हणजे पुढे चेंबरच नाही. इथून पाईपलाईन ते जोडायचं, इथून पाईन नाही. इथल्या स्थानिक इथं जे व्यापार करतात, जे कारभार करतात, त्यांचं असं म्हणणं आहे का ही लाईन त्यांची नाहीये, ही जिल्हा परिषदच्या लाईनच्या ह्याच्यात नाहीये. महानगरपालिकेची फक्त पाणी वाहून जाण्यासाठी ही गटार केली होती. याला बळजबरी जिल्हा परिषदनी ड्रेनेजची लाईन मिळवली तरी सुद्धा याच्यातून पाणी जात नाही. त्याला प्रॉब्लेम हा आहे का ही ड्रेनेज लाईन इथपर्यंतच आहे, पाणी पुढपासून तिथपर्यंत सगळे ते बंद आहे ना. कुठं करणार तुम्ही सांगा? हा फक्त इथपर्यंतच त्यांनी केलं. याच्यानंतर पुढे जे जाणं आहे पुढे चोकप आहे. चोकप म्हणजे ते ना माथ्या पडलेले आहेत आतापर्यंत. मग त्याला काय करणार? एक स्थानिक रहिवाशांचं जीवन ना धोक्यात आहे. हे बिचारे हातावर ज्यांचं पोट आहे ते परेशान आहे, त्याच्यामुळे गिराईक त्यांच्याकडे येत नाहीत. तुम्ही सांगा आता किती यांना त्रास आहे हा मोठा. पण दिवसभर हा रस्ता रहदारीचा रस्ता आहे, दिवसभर गाड्या चालतात, पायी वाहतूक इथून चालू असते. स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणारे विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, इथून जाय करता रिक्षावाले आहेत. आजूबाजूला दोन्ही बाजूनी जर बघितलं
तर दुकानं आहेत, व्यवसाय करणारी छोटे मोठे दुकानं आहेत, यांच्याही आरोग्याचा प्रश्न यामधून निर्माण होतो असं वाटत नाही का? हो, त्यांच्या काय इथं येणाऱ्या प्रत्येकाच्या आरोग्या संदर्भात हा प्रश्न निर्माण होतो ना. इथं जे जिल्हाभरातून सगळे लोक येतात, साचलेलं गटार आहे, त्या तिथं तुमची स्वच्छता नाही आहे तुमच्या बाथरूम मध्ये. हा, तिथं संडास अस्वच्छ आहे. जिल्ह्याभरातून लोक येतात, वेगवेगळे घाणेरडे बॅक्टेरिया तिथं असतात. उद्या चालून हे बॅक्टेरिया त्यांच्या अंगावर त्यांच्या घरादारापर्यंत जातात, त्या लहान मुलांपर्यंत जातात ना, आणि लहान मुलांना परत आजार होतात. हा विचार साहेब, छत्रपती संभाजीनगर हे जे आहे हे टुरिस्ट कॅपिटल म्हणून सनी आपण नावाजलेलं आहोत, जगभरात आपलं नाव आहे. आणि त्या राजधानीच्या शहरामध्ये ज्या जिल्ह्याचं जे नेतृत्व करते जिल्हा परिषद, तिथंच हा प्रकार आहे. कसं वाटतंय? फार वाईट वाटतं. म्हणजे काय सांगणार, आम्ही सांगून सांगून थकलो. काही पत्र दिले, त्याच्या अगोदरच्या सीओना पत्र दिले, तुमच्या इंजिनियरला पत्र दिले, या मुख्यालय जो इंजिनियर आहे, जेही ज्याला नेमलेलं आहे त्यालाही अगोदर आम्ही खूप वेळा सांगितलं. ते आपले थकूर काहीतरी कारवाई करतात. ते म्हणतात निधी उपलब्ध नाही. अहो, पूर्ण गावाच्या कोट्यावधीचे तुम्ही डुप्लिकेट निधी वापरता, सगळे बोगस कामं करता, त्याला निधी आहे. आणि मुख्यालयाच्या इथून इथपर्यंत तुम्हाला निधी मिळू शकत नाही. ही शोकांतिका आहे ना. आपण आता ऐकलं आहेत, स्थानिक नागरिक जे आपले कामं घेऊन इथे येत आहेत, जिल्ह्याभरातून नागरिक इथे येत आहेत. जिल्हा परिषदेच्या निधी नसल्याचं कारण पुढे करून जिल्हा परिषद काम करण्यास टाळाटाळ करते. याबाबत आपण संबंधित अधिकाऱ्यांची याच्यावर प्रतिक्रिया घेऊया. आपण बघू शकता जिल्हा परिषदेमध्ये स्वच्छता तिथे, उत्साह तिथे लिहिलेले असतानाही सुद्धा आज संपूर्ण जिल्ह्याचं नेतृत्व करणाऱ्या जिल्हा परिषदेचं वाभडं निघतंय आणि जनतेच्या आरोग्याशी जिल्हा परिषद खेळतंय. याबाबत आम्ही जिल्हा परिषदेचे शिवो यांचा भेट घेण्यासाठी आले असतात, तेही आम्हाला भेटले नाही. इंजिनियर पण जागेवर नाहीत. व्हिजिट करायच्या नावावर सगळ्या खुर्च्या खाली आहेत. आम्हाला संबंधितांचं नाव सांगून आम्हाला इथून बाहेर काढण्यात आलेले आहे. याबाबत आम्ही लवकरच या गोष्टीचा पाठपुरावा करणार आहोत. उद्या सीओ साहेबांची भेट घेऊन यावर प्रकाश टाकण्याचा पुन्हा प्रयत्न करू. धन्यवाद. जहां हर पल महत्वपूर्ण होता है, वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति, समर्थन और संवेदना प्रदान करती है। आपका स्वागत है उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में, जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं। यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है। यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है, यह समझने के बारे में है कि सफर क्या है। हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं। दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं। हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है, जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है। पेशेंट केयर गिवर हमें उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं, एक समुदाय मिला जो हमारी समझता है और परवाह करता है। हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है। हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो। साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा, गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं। साथ में हम बदलाव ला सकते हैं।